शेतकरी सगळा मरेले. म्हणजे आपल्या विदर्भात बऱ्याचशा आपण विदर्भात पाहतो की बाबा फाशी घ्यायची वेळ येते, शेतकऱ्याला बऱ्याचशा अडचणी येतात. आपण शेतकऱ्याचा जे प्रश्न आहे आपल्या चॅनल मधून आपण शेतकऱ्याचे जे खरे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. तर आमचं जे चॅनल आहे ते नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. का सोंगायचं जमा करायचं 42 रुपये बॅक आहे आणि 5 पोती सोयाबीन झाली का बॅकला काय नाही भाव 5,000 स्वामी गाडी 85 भाव 53 रुपये आणि तुम्ही नापेड चाळणी करून घ्यायला आणि वानेर असे का अंगावर यायला नमस्कार, मी गौरव देशमुख. सध्या आपण बघतो की बाबा शेतकऱ्याच्या अडचणी असतील, आपण बऱ्याचशा शेतकऱ्यावरच्या अडचणीबद्दल बोलतो. पण आता मी सध्या रिसोर्टच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलो की शेतकऱ्याच्या खऱ्या काय अडचणी आहेत, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव चालला का नाही. आता सोयाबीन इथे पहा, बघू शकता तुम्ही, आणि शेतकरी सुद्धा बरेचसे मागे बसलेले आहेत. तर आपण शेतकऱ्याचा थेट संवाद साधूया की बाबा शेतकऱ्याचा काय अडचणी आहेत. आता महानगरपालिकेची निवडणूक झाली, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल बी काय शेतकऱ्यांचा मत आहे त्याबद्दल बोलून घेऊया आपण. चला. तर दादा काय काय सध्या सोयाबीनला आहे का चांगला भाव? कशाचा भाव आहे काय नाही भाव 5,000 स्वामी गाडी 85 5,000 पर्यंत पुरवडते का नाही पुरवत? कशीच पुरत नाही. एकरी आम्हाला खर्च आला 20,000 सोयाबीन भारी सगळी एकरी 15,000ची काय पुरणार आहे. नापेडचा भाव 43 आहे, मार्केट चालू आहे 5,000च्या आत सोयाबीन सगळी 51-52 चालू आहे उच्च तुच्ची. खर्च भेटायला तयार नाही आमचा शेतीचा. हे दलिंदर सरकार आहे, सगळं शेतकऱ्याच्या हालापेक्षा लावल्या सरकारने. शेतकऱ्याचं म्हणते कर्ज माफ होईल बाबा. कर्ज माफ होईल होईल. कर्जात काय पण आमच्या मालाला भाव द्या ना तुम्ही. कर्जाचं काय घेऊन बसले. कर्जाचा काही संबंध नाही आम्हाला. कर्ज माफ होईल पण आता आमच्या मालाला भाव द्या. मिनिमम मार्केटमध्ये नापेडपेक्षा भाव जास्त पाहिजे तेव्हा शेतकऱ्याला मिनिमम पुरतं. पण आता काय आता जबाबदारी कसं आमच्यावर काही शेतीचे पैसे येतात, कृषी केंद्राचे पैसे ते देण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मला आणावंच लागतं. बरोबर. मग आम्ही नापेडचा नंबर आलेला नाही, कवर वाट पाहिजे त्याची. मग कारण की शेतकरी कोणताही आता म्हणजे कोणताही शेतकरी अडचणी सावलेला आहे. सरकारचं कोणतं धोरण चुकीचं आहे, कोणतं कर्ज माफ केलेलं नाही, काय नाही काहीच नाही. अजून पीक विमा भेटलेलं नाही. जवळपास 3 महिन्यापासून सांगतात पीक विमा भेटणार आहे. आतापर्यंत 1 रुपया आमच्या खात्यावर आलेला नाही. आणि सोयाबीनला अशी कवडी बोलमा भाव. बऱ्याच जणांचं असं मत आहे की बाबा आता तुमच्या घरातल्या महिलाला असेल ते 1500 रुपये देतात. 1500 रुपये दिल्यापेक्षा आमच्या भावाला हे द्या, म्हणजे आमचे जे भाव आहे तो जास्त करा तुम्ही. तर तुमचं त्यावर काय? अहो बरोबर आहे. ते बायका आम्हाला काय पैसे देत नाही, त्या बहिणीच पैसे घेतात. ते आमच्या शेतकऱ्याला 5-7 भाव दिला त्या आमच्या लाडक्या बहिणी आम्हाला काही आवश्यकता नाही. फक्त तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या इतकं म्हणणे आमचं. बाकी काहीच नाही. आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे, तुमची कोणतीच बहीण नाही पाहिजे. फक्त मालाला भाव आणि कर्जमाफी, बाकी दुसरं काहीच नको. एकदा कर्जमाफी जरूर द्या. कर्जमाफ सांगितलं 3 महिन्यात बच्चू करून केलं होतं आपलं. बच्चू कडून दाबलं द्यायला, पैसे देऊन बच्चू कडून पैसे घेतले काय? पैसे घेता असं होऊ शकत नाही. पण ज्या टायमाला कर्जमाफी होईल त्या टायमाला समजू बा त्यांचं काय अस्तित्व पूर्ण झालं म्हणून. म्हणजे त्यांनी काय केलं, फक्त आंदोलन केलं काय झालं? आंदोलन केलं त्यांचं त्यांना माहित, काय पैसे घेतले का चकट घेतलं त्यांचं त्यांना माहित. पण ज्या टायमाला आमच्या बँकेचे कर्ज माफ होईल त्या टायमाला आम्ही येऊन बच्चू कडूचा संघर्ष पूर्ण झाला. आता काय आमच्या आधी काय बंबुऱ्या सध्या काहीच नाही. फक्त आश्वासन चालू आहे या ऐसा करेंगे वैसा करेंगे. काय आता सोयाबीन आणली होती गेली का? हा तुम्हाला आराशी होईल ना. आता काय भाव जाईल तुम्हाला कुठं बोल नाही तुम्हाला. 1 नंबर माल आहे ते. काय 5,000 वर जाऊ शकत नाही. काय पुरतं आम्हाला काय असला पाहिजे भाव? काय असला पाहिजे? मिनिमम 7,000 रुपये कमीत कमी. मिनिमम 7,000 रुपये असला. म्हणजे एक शेतकऱ्याचं एक बघायला गेलं तर बा शेतकरी असं काही पण भाव सांगत नाही की बा 10,000 असेल 12,000 आम्हाला एवढा लागत नाही म्हणतात. फक्त 7,000 रुपये त्याला भाव पाहिजे. आज दुसऱ्या शेतकऱ्यांचं काय मत घेऊ? काय शेतकऱ्याच्या मालाला 7,000 रुपये भाव मिळाला तर त्याचा शेती खर्च आणि जे लावलेला खर्च आणि कृषी केंद्रावाल्याचा, ट्रॅक्टरवाल्याचा, ते मळणीचा काढणारा मजुराचा पैसा हा सगळं पूर्णपणे दिला जाईल आणि त्यालाही 2 पैसे उरतील. आज रोजी शेतीला एकरी 20,000 रुपये खर्च येत आहे आणि शेतकऱ्याला वेगवेगळी 4 पोतं सोयाबीन होते. सोयाबीन जात आहे 4,000. आताच कुठेतरी 200-300 रुपयानं भाव वाढलेले आहेत. आता याच्या अगोदरपर्यंत शेतकऱ्याने 3800 ते 4200 दरम्यान सोयाबीन विकलं आणि नाफेडला ऑनलाईन करून त्यांचे नंबर आले नाहीत. नंबर आले असते तर त्यांनी ही सोयाबीन नाफेडला दिली असती. परंतु काहीच फायदा झाला नाही. ज्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस दिवाळीच्या सणाला पैसे द्यायचे होते त्यावेळेस त्यांच्याकडे पैसे नव्हते. दुकानवाले त्यांना पैसे मागत होते. म्हणून त्यांनी बेभाव सोयाबीन विकून ज्याचे देणं केलं. कारण पुढच्या वेळेस त्याला जर शेतकऱ्याला जर कुठून औषधी घ्यायची असली किंवा बी भरण घ्यायचं असलं तर त्याला जर नगदी पैसे नाही दिले तर पुढच्या वेळेस तो माल देत नाही. तर शेतकऱ्याच्या मालाला भाव जर मिळाला पद्धतशीर
तर सगळेच लोक काही अडचणी येणार नाही. शेतकऱ्याला काही कर्जमाफी याची काही आवश्यकता नाही. मग सरकारनं जर हमी भावापेक्षा जरी सोयाबीन थोड्या महागमध्ये घेतलं तरी चालेल, परंतु शेतकऱ्याला अशा दुःखाच्या म्हणजे दुःखासुखात या शेतकरी मालाचा काहीच उपयोग होत नाही. त्याला काहीच उपयोग होत नाही त्या मालाचा. तो काम करून नुसतं मजुरीच करून राहिलाय. त्याच्यापेक्षा त्याला शेती विकून कोणाच्या कामाला लावा पुरते. मजुराकडे आज रोजी 1 लाख रुपये बॅलन्स आहे, पण शेतकऱ्याच्याकडे 1 रुपया पण नाही. कारण शेतकऱ्याला पुरवत नाही काही. शेतकऱ्याला शेती काय परवडणार आहे? सरकार सांगते की शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ, कधी देणार? जून मध्ये देणार. जून मध्ये काय होणार? तोपर्यंत सगळे पैसे येऊन जाणार आणि हे सुखदुःखाचे जे दिवस आहेत याच्यात शेतकऱ्याला कर्जाने व्याजाने पैसे काढावे लागतात. असं करून जर शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होत आहे तर माझं म्हणणं आहे की सरकारनं 7-7.5 पर्यंत शेतीमालाला भाव द्यावा. तुम्ही तिथे लाडकी बहिणीचे जे बी तुम्ही म्हणता पैसे आहेत, पण काहीच उपयोगाचे पैसे नाही आहेत. 1500 रुपये देऊन काहीच नाही. त्या 1500 रुपयापेक्षा जर समजा शेतीमाल जर हा पद्धतशीर विकला तर शेतकऱ्याचे जे कर्ज आहे ते आहे, या गोष्टी सगळं पद्धतशीर होऊन चाललं. आता बी बियाण्याचे बी भाव वाढले म्हणतात, काय त्याच्यावर? बी बियाण्याचे भाव वाढले, मजुरीचे भाव वाढलेत, अजून खताचे बी भाव वाढलेले आहेत. तर इतका खर्च देऊन सुद्धा शेतकऱ्याचा काहीच म्हणजे पाहिजे त्या मालाला भाव नाही. आता मग हे आता जून महिन्यात कर्जमाफी करायचं म्हणत, पण बऱ्याच जणांचं असं मत आलं की बाबा जून महिन्यात का कर्जमाफी करायचं म्हणतात, कारण की जून महिन्यात आपला शेतकरी कामाला लागते. मग शेतकऱ्याचं बातम्या काय दुसऱ्या गोष्टी बी करणं होत नाहीत, म्हणून ते म्हणतात की बाबा शेतकऱ्याचं कर्ज जून महिन्यात माफ करायचं. मग त्यावर काय मत? जून महिन्यात थांबा, मला माफ नाही, आधी बोलते मग. जून महिन्यात माफ केल्यापेक्षा करायचं तर मार्च एंडिंगच्या आतच माफ करा. नाही तर मग करू नाही देव, कर्जमाफी देऊ नाही. शेतकऱ्याच्या मालाला 6,000-7,000 रुपये भाव द्या ना, कना तुम्ही, आणि इकरीला चालू राहू द्या. केंद्रात भाजपची सरकार आहे, राज्यात भाजपची सरकार आहे, आता महानगरपालिकेत आली. हो, भाजपचं सर्व चौकट भाजी. होईल का बाबा? काय नाही होणार नाही. आता कर्जमाफी करतात न करतात भाजपचं चौकट पक्षाचं नसते आपल्याला इकडे. पक्ष असेल काय असेल, पण पक्षाचं कसं असते, जिथं सरकार असेल ते काम होते म्हणतात. मग काम झालं का नाही आता? आतापर्यंत कुठं काम झालं? पासून सोयाबीनला भावच नाही ना. 4,000 आता तरी काँग्रेसच्या काळात होता का नाही? काँग्रेसच्या काळात बी नव्हतं, याच्याच काळात बरा भाव आला. 10,000 आता नाही ना. मधात आलते ना, ते याच्याच काळात आले, मोदीच्याच काळात. पण आता भाव दबले गेला सर 2 वर्षापासून. 2 वर्षापासून बदलले. हो ना. आता जून महिन्यात तुम्ही म्हणले कर्जमाफी, तर मग आता करायला पाहिजे तुमचं असं? हा, मार्च एंडिंगच्या आत करायला पाहिजे. जून महिन्यात का करा? आता जर चालू कर्ज भरून कर्ज घ्यायचं असलं त्याला माफ कुठे देणार आहे ते? हा, मग आता हे खर्च जे पूर्ण आहे त्याबद्दल सांगा ना जरा, काय काय खर्च आहे तुम्हाला? मग आता सोयाबीन विकायचे, सोयाबीनला तर 300 रुपये बैल मजुरी आहे, 4,000-5,000 रुपये एकरी काढायचे घेतात. ते पण भाव वाढा लागले. हो ना, हो ना, हो ना. तसं होतं. 4 पोती सोयाबीन होती एका एकरात. 4 करोड. तर माझ्यासोबत अजून काही शेतकरी आहेत बाबा, त्यांना विचारू आपण काय कसा भाव लागला, काय भाव लागला? 51-40 गेली. 51-40 गेली. हा. मनाप्रमाणे गेली का मग 51-40? नाही हो, 51-40 नाही, बस 55 रुपये जायला पाहिजे होती. 55 रुपये जायला पाहिजे. हा, मग काय गेली नाही जी पाहिजे ती म्हणा. जी मनात समाधान झाली नाही, समान जाय पाहिजे त्या भावात गेली नाही. खर्च जास्त लागते. खर्च जास्त. अहो साहेब, काढायचा 42 रुपये बॅगनं काढली सोयाबीन आहे. एका बॅगला 4 पोते 5 पोते सोयाबीन व्हायले, आणि शेतकऱ्याला काय उरायला तुम्ही सांगा? शेतकऱ्याला काय उरेल? 250 रुपये पोतं काढायचं हलेरचं आहे. का सोंगायचं जमा करायचं 42 रुपये बॅग आहे, आणि 5 पोते सोयाबीन झाली का बॅगला? 5 पोते सोयाबीन. हो, म्हणजे सगळं नुकसान आहे. काय नुकसान काय फायदा मग सांगा तुम्ही? मार्केटला आणलं तरी फायदा नाही. काय फायदा आहे? मग दुसरं पीक कोणचं आहे का काही करायसारखं? दुसरं काय करोडो शेती आमच्याजवळ काय आहे साहेब? मग पाण्याचं बी काही नाही. नाही ना. कोणतं गाव तुमचं? मी शिंदेवाडी माळावर गाव आहे आमचं. हा, काही आहे काय पाण्याखाली थोडंफार काही पाण्याचं करोडोचं काही बरं. तर म्हणजे जे पाहिजे ते भाव पण नाही. भाव पण नाही. तुमचं म्हणणं आहे की बाबा सरकारनं जो आहे ते चांगला, तरी कमीत कमी भाव तरी असला पाहिजे. हो, हा, मार्केटमध्ये भाव असला पाहिजे. असला मार्केटात भाव असला पाहिजे. 55-56 तरी जायला पाहिजे होते. 55-56 जायला. त्या काय आता ह्या सोयाबीन समजा काही दागे झाले मागं सोयाबीन वाशिमला काही त्या उन्नत. आता आपली शेतकऱ्याला काय करते, आपण सोयाबीनची बॅग द्या, बॅग मागतो, आणि त्या आता तिथं व्यापारी म्हणतात नाही ही उन्नत नाही, ही तुमची दुसरीच जात आहे. व्यापारी म्हणतात ही उन्नत नाही, म्हणजे व्यापारी दुसरीच जात. हो, आता ती मागं इकलोली वाशिमला 6,000, आणि ह्या इकवल्या 47, 46, 44. त्या मनात त्या 2-3 अगोदरच्या मनात आज तरी बरी गेले भाव. समजा आज समजा बरी गेली त्या, आज बरी गेली, पण काहीच नाही समजा त्या मनात काय भाव नाही. भाव नाही. आज खर्चाचा हिशोब जर पाहत गेलं तर शेतकऱ्याला भोपळा उरते शेवटला. काय जुळत नाही. काय उरते? काय भाव किती 5 राहिली. पाहिजे राहिली का? हो. पण काय वाटते किती असला पाहिजे सोयाबीन? तसा सोयाबीनला तर 5-6 हजार भाव पाहिजे. 7,000 बाबा सोयाबीनला. 6-7 हजार पाहिजेच. कारण काय पुरवलं शेतकऱ्याला? शेतकऱ्याचा अहो, 4,000 भाव राहत नाही, हो. आणि शेतकऱ्याचा सोयाबीन नसल्यावर मग भाव वाढत होता.
काय उपयोग आहे मग मग काय फायदा नाही. मग काय फायदा आहे? आता हळदी कोणाचं आहेत का नाही. आता हळदीचे काय भाव वाढे आता भाव वाढले. आता भाव वाढे मग व्यापारी लोकांचा फायदा नाही त्याचा व्यापाराचा फायदा व्हायला आपल्या व्यापाऱ्याचा शेतकऱ्याचा काही फायदा शेतकऱ्याचा तुटावा लागला ना नाही. हम्म. आणि काय सरकार हे करायला लागलं मग तुम्ही 7,000 पाहिजे. आता तुरीचं बी त्याच होईल आता हम्म. तुरी सोयाबीन म्हणजे जेव्हा आपल्याजवळ नसते हा तेव्हा भाव जास्त असतो. आता पेरणीच्या तेव्हा टायमाला आणायची येत नाही. पेरणीच्या टायमाला मी सांगतो बाबा 7,000 8,000 सोयाबीनचा भाव होईल हम्म. तेव्हा शेतकऱ्याला पुन्हा डबल विकत घ्यावं लागते हो. मग काय फायदा आहे शेतकऱ्याचा बरोबर. आणि 3,500 रुपये काढल्याबरोबर सोयाबीन कोणतं गाव गेली तुमचं? कोणतं गाव? मोरगाव मोरगाव. हा पाण्याची आहे का सुविधा काय पाण्याची? पाण्याचं धरणच आहे धरण आम्हाला आहे. हो बरोबर. मग धरण हे सगळ्या गोष्टीत पण भावच नाही. भावच नाही ना काय करावं? मग काय करावं बरोबर. शेतकऱ्याला हवाल दिले तो भावामुळे 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 तुरीचं पाहण्यात ते सर्व कंडिशन एकच आहे. आता शेतकऱ्याला तुरीचं काय हमी भाव भाव आज काय भाव चालू आहे इथं? आता सध्या काय 81 भाव येतो त्याला. नाही तूर तूर का 7,000. असं कमीत कमी 7,000. शेतकऱ्याला हमी भाव पाहिजेत पा हम्म. हमी भाव त्याने द्यायला पाहिजे हमी भाव द्यायला पाहिजे. हा कर्जमुक्त होईल का शेतकरी? कर्जमुक्त म्हणजे सांगितलं बा. कर्जमुक्ती त्यांनी जर केली तरी पण समजा हमी भाव दिला तर शेतकरी पुन्हा कर्जाच्या म्हणणार बी नाही द्याल की कर्ज माफी करा म्हणून कर्जमाफी करा. हा शेतकऱ्याला काय भाव पाहिजे बा? फक्त हमी भाव पाहिजेत हम्म. तुम्ही कवा मालिका त्या मालाला हमी भाव असला की शेतकऱ्याचा फायदा नुसते म्हणायला कर्जमाफी होईल बरेचसे ना म्हणाले बाबा की इथे जो माल हा. आहे तो घेतलेला व्यापाऱ्याने ना, म्हणजे शेतकऱ्याला खाली टाकायचं काम पडेल. हो ना मग आता या पाहून थप्पे इथं जागा तरी आहे का पाहा तुम्ही खरेदीदाराचा आता. माल हे बंद आहे. म्हणजे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या बऱ्याचशा अशा जागी थप्प्या ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत माहिती आहे का? की आपले जे व्यापारी आहेत त्याच्या थप्प्या आहेत. तर शेतकऱ्याला जे समजा माल टाकायचा तर माल टाकायला जागा पण शेतकऱ्याला वर नाही. म्हणजे एक महत्वाचा प्रश्न आहे. विकेट काढून घ्या इकडे तुम्ही हो, तो एक आपण व्हिडिओ घेऊ ते तिकडे एकदा दाखव एकदा जरा. जागा तरी एखादी. म्हणजे तिकडे पण जागा नाही कशीच आणि इकडे पण कशीच जागा नाही. म्हणजे व्यापाऱ्याचा फायदा इथे आणि शेतकऱ्याचा काहीच फायदा नाही. मजुराच नाही आम्हाला त्याला काय सरळ सांगायचं ना. अहो, 100 आणि 150 रुपये मजुरी पडायला लागली आम्हाला 3-4 महिने झाले. है का नाही? कसं काय मजुरी नाही? काय काय? आवक कमी झाली ना त्याच्यामुळे भाव कमी झाले. आवक कमी झाली आवक शेतकऱ्याला कमी भाव झाली. असले पाहिजे तुमचा फायदा होईल. हा, मग नंतर आमचा फायदा होतो बरोबर. आवक हो. जास्त वाढते. आवक जास्त वाढते मग मजुरी सुट्ट्यामध्ये बरोबर. असं मिळेल. तुमचं असं मत. शेतकऱ्याला भाव वाढला पाहिजे तुमचा. हो, शेतकऱ्या भाव व्यापाऱ्याचा माल जो वर आहे शेतकऱ्याला जागा नाही खाली, मग त्याच्यावर काय मजुरी? व्यापाराच्या ह्याच्यात नाही बोलू शकत. ते गोपाल कापरा म्हणून व्यापारी आपल्यासोबत होते की त्यांना आपण विचारू की भावाचं कसं असते काय असते समजा. तर काय आता सध्या 51-52 चालू आहे भाव. तर कसं आहे बाबा शेतकऱ्याला तुम्हाला वाटते का परवडते? शेतकऱ्याला कसा भाव पाहिजे काय तुझं म्हणणं? अपेक्षित पहिलेपासूनच असं होतं की 5,000ची रेंज सोयाबीनची राहायलाच पाहिजे होती. पण इम्पोर्ट पॉलिसी, गव्हर्नमेंट पॉलिसी आणि सरप्लस आवक आणि खाद्यतेलाला भाव नसल्यामुळं काही दिवस बाजार पडून होते. पण आता सोयाबीनला विदेशात बी मागणी चांगली आहे, इथे पण मागणी चांगली असल्यामुळं प्लांटच्या याच्यासाठी भाव रोज वाढून राहिले. आणि हे 5,000-5200 पर्यंत जे भाव आहेत हे शेतकऱ्यासाठी एक समाधानकारक आहे. तरी पण काही व्यापाऱ्याचं असं मत आहे की याच्यात आणखीन बी 500 रुपये वाढू शकतात, अजून वाढू शकते. अजून वाढू शकतात अशी एक आमचा व्यापारी अंदाज आहे. बरं, काही शेतकऱ्याचं असं मत आलं तर मी फिरलो, काही शेतकऱ्याचं असं मत आलं की जेव्हा ह्या थप्प्या असतात तर ह्या व्यापाऱ्याच्या असतात समजा, तर त्याला अशी जागा भेटत नाही वर टाकायसाठी. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, हा प्रशासनाचा भाग आहे. हा प्रशासनाचा भाग आहे. हा, याच्यात आम्ही व्यापारी काही बोलू शकत नाही. हा. हा प्रशासनाचा भाग आहे. म्हणजे आता प्रशासनावर यानं म्हणजे निर्णय घेतला पाहिजे की बाबा हे काय असलं पाहिजे काय नसलं. प्रशासनाला बी दोन्ही बाजू बघणं लागत असतात. बरं. काही काही वेळेस वर जागा असून पण ज्याच्या सोयीस्कर असते ते खालीच टाकतात. जवळच्या जवळ आजकाल छोटे ऍप येतात त्याच्यातून माल मुकून टाकतात. हे सगळ्याच्या व्यापारी वर्ग, हमाल वर्ग, मात्र्यावाला वर्ग हे मिळूनच होते हा कारभार. कोणीच वाली नाही सर. शेतकरी हा ठार मरेल सध्याच्या परिस्थितीला. आता सोयाबीन कोणाजवळ नाही सर. बरोबर. मग आता शेतकऱ्यांना करायचं का? आता 5,000 भाव झाला. ज्यावेळेस आमच्याजवळ होती तेव्हा 3500 सोयाबीन गेली. त्यावेळेस आम्हाला सोंगायला 5,000 रुपये एका बॅगला खर्च आला. घरी आणायला 6,000 रुपये लागतात त्याचे. मग शेतकऱ्याचं काय? शेतकऱ्याच्या खऱ्या समस्या आहेत. आता शेतकरी तुम्ही जशी बोलायले तसे प्रत्येक शेतकरी बोलत नाही. शेतकरी काय करते की बुवा याले भिल त्याला भिल. तुम्ही जे मत मांडायला ही चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही कशासाठी आलो? आम्ही त्यासाठी आलो की शेतकऱ्याच्या अडचणी असल्या पाहिजे. आम्ही काय आम्हाला बाकी नाही कोणाचं काय भ्यायचं कोणाला? बरोबर. मग आता कोणाजवळ सोयाबीन आता 5,000 रुपये सोयाबीन झाली. आणि हळद पण आता कोणाजवळ हळद आहे? आता 17-18,000 रुपये क्विंटल हळद. हळदच नाही सध्या. हो, आता सध्या कोणाजवळ हळद नाही. हो. आणि आता तूर पण बघा. आता तूर आल्यात लोकाला 2-2 एकरात एक पोतं होय ना. आणि भाव 6,000-7,000 रुपये भाव आहे तुरीला. मग काय करायचं? 3,000 रुपये, 4,000 रुपये, 2,500च्या वर एकर कापून करायचं घ्यायला लागले. मग काय करायचं? माझं तर एवढं मत आहे की शेतकऱ्यांना शेती कमी पिकवल्याशिवाय पर्याय नाही राहणार.
कारण काय माहितीये का, आज मोदी सांगते दुप्पट उत्पन्न करू. दुप्पट उत्पन्न तर नाही झालं, पण दुप्पट खर्च झालेला आहे. दुप्पट खर्च झाला. आज कारण की आता- शेतकऱ्याला पाणी निसर्गापासून उन्हात तानात म्हणजे काम करावं लागते. निसर्ग साथ देत नाही आणि इथं आल्याच्या नंतर शेतकऱ्याचा माल खाली मातीत राहते आणि इथं व्यापाऱ्याचा माल वर शेड मध्ये राहते आणि शेतकऱ्यासाठी बांधलेलं शेड असतात म्हणून सांगतात वरून गव्हर्नमेंटचे लोक. मग गव्हर्नमेंट तुम्ही करत काय, याचं उत्तर आम्ही शेतकऱ्यांना कोणाला विचारायचं? शेतकऱ्यांनी विचारलं कोणाला विचारा? वालीत नाही राहिला शेतकरी, हे सगळे एक शेतकरी सोडून सगळे एक झालेले आहेत. शेतकऱ्याला वाली कोणी दुरू झालेले शेतकऱ्याचे वाली कोणी नाही राहिला. पेस्टिसाइडचे याचे भाव वाढले अजून पूर्ण वाढले. खताचे भाव 1450 रुपये जून महिन्यात होत, आज 2100 रुपये 10-26 झालं. त्याच्यावर 2100 रुपये झालं. याच्यावर व्यापारी कोणी बोलते का? नाही बोलत. एका शेती एकाची वेळ आली. हो शेतीत काहीच म्हणजे आज झालं तर काय करावं त्याने करावं काय, माल होत नाही आणि कर्ज मग काढीत होते, काय करावं त्याने? या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बाबा फाशीत घ्यायचं उपाय नाही, तुला काहीच नाही. हो शेतकऱ्याला दुसरा माल म्हणजे आपल्या विदर्भात, तुम्हाला विदर्भात सांगायचं म्हणजे आपल्या विदर्भात बऱ्याचशा दरवर्षी आत्महत्या होतात, पण तिच्यावर कोणी लक्ष देत नाही. आता 2 एकरात सोयाबीन झाली किती 12 कट्टे, काय जीव द्यायचा त्याच्यात काहीच नाही, काय पुरत नाही, काहीच नाही. आणि खर्च जाईल कुठं? रोही खातात पुन्हा. हा. रोयाकडे एवढा त्रास झाला रोयाचा, त्या झटका मशीनले काही समजे ना, कोणीच काही नाही. त्या रोयासाठी कोर्टात केस टाकायची, हे हटवा. बरोबर. शेतकऱ्याला रोयाचा एवढा त्रास आहे, खूप त्रास आहे, असे खूप नुकसान करून राहिले शेतकऱ्याचं. त्याने मारलं की गेला गेला आपण त्याने काय करावं? हा मग त्याने मारलं की गेला आणि चक उद्ध्वस्त केलं, गांजर मुळे शेंगडे चक उद्ध्वस्त करून बसले. मी सांगतो आता शेतात आहे ना, मूग उडीद भुईमुग ह्या गोष्टी हायब्रिड हे पेरणं म्हणजे सगळं गुन्ह्याचे. आता ते रोयाचा त्रास, डुकराचा त्रास एवढा वाढला की शेतकऱ्याला भाव तर नाहीच, पण हायब्रिड सुद्धा पेरायला चान्स नाही, उडीद पेरायला चान्स नाही. एवढा त्रास या रोईचा डुकराचा खूप त्रास आहे शेतकऱ्याला. आमच्याकडे रोई खंडी 40 रोयाची 2 किलो गाजर टाकले, चक बुडालो खाऊन घेतले. हो ना. आणि लसूण कांदे आलू चक उद्ध्वस्त केलं. काय करायचं? सायाळ आले तर सायाळ पण असे आलू उकरून खालाले सायाळ. मग करायचं काय शेतकऱ्यानं? पेरायचं काय? भाव याचे गावच्या लोकांमध्ये 4.5 रुपयानं बोली चालते का ती बोलायला? काही 100 200 450 झाले, चालव बा. 1 2 3 4 4.5 51 4.5 काय भाव आहेत काय? कुटुंबाचा मुद्दा होता. आता आपण पाहू शकता की बाबा सोलारचा एक महत्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांनी ते मुद्दा मांडलेला आहे. इकडे पहा, आता सौर कृषीसाठी पैसे भरले, पण अजूनही शेतकऱ्याच्या पंपाच्या प्रतीक्षेत, म्हणजे जे आपल्या शेतकऱ्याचे पंप आहेत ते पैसे गिसे सगळे भरले, पण अजून काय ते पंप मिळाले नाहीत. बऱ्याचशा शेतकऱ्याचे असे की बाबा पंप मिळाले नाहीत, तर काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आता हे बातमी जी आहे ही लोकमतवर आहे, तर ती तुम्हाला दाखवतो. ही एक बातमी आहे आणि शेतकरी पण सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर काय पंप का भेटले नाहीत का अजून? पंप भेटले नाहीत, पैसे भरून घेतात आणि 2-2 वर्षापासून यांना पंप नाहीत. शासनानं सांगते की खूप मोठ्या प्रमाणावर आपण सोलर पंप लावतो, सिंचनाची व्यवस्था करतो, शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. जर विद्युत मंडळाकडून जर पाहिलं त्यांचे विद्युत नसते आणि रात्रीला जाऊन पाणी द्यायचं असा प्रोग्राम असते, काही मोटारी चालत पण नाहीत. अशा शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये सोलर पंप नावाची योजना ही चांगल्या प्रकारची योजना आहे, परंतु त्याची अंमलबजावणी खूप संत गतीने होते. ही तात्काळ अंमलबजावणी जर आली तर हे दिवसा पाणी द्यायचं सोयीचं होईल, म्हणून सोलर पंप ही योजना तात्काळ चांगल्या पद्धतीने राबून येते. आणि वेबसाईट जी तुम्ही सांगितलं, वेबसाईट पण त्याची चालत नाही बरोबर, त्याचं काय अडचण? नाही ते नाही माहिती सांगतो. बरं, तुमचं काय म्हणतं? रोही आणि वानेर लेस परेशान करायला, हद्दीच्या पार परेशान करायला. शेतकऱ्याचं काय मत आलं की बाबा हे जे आता थक्का टाकले आहेत बरं, तिथं काही हे नाही, जागा नाही शेतकऱ्याला समजा टाकलं तर काय म्हणतात? तसं कसं माहितीये का की गाड्यांनी लागल्या एखाद्या वेळेस, हे नाही झालं तर हे पेंडिंग राहते. आता हे खाली थप्प्या मारल्या ना, वरती माणूस सुरू नाही केले, आता खाली थप्प्या मारल्या आणि तुरीची आवक सुरू झाली आता. हा, आता सोयाबीनले भाव आहे समजा आज किती गेला? 5051 गेला, 52 रुपये गेला. तर काय शेतकऱ्याचे आहे का समाधान? करे शेतकरी आहे का समाधान?
100% समाधान शेतकरी 53 काही रुपये नाफेडचे भाव आहेत भावांशी इथं भेटायला म्हणजे शेतकरी समाधानी आहेच नाही याच्या- या तुम्ही भावात. व्यापाऱ्याच्या आता तुम्ही व्यापारी असल्यामुळे तुम्हाला वाटते समाधान आहेत. पण काही शेतकऱ्याचं असं मत आलं की बाबा जरा असला पाहिजे भाव आणि काही आपण एका महिन्यात 44 रुपये सोयाबीन विकली ना 44 रुपये. हा एका महिन्यात 1000 रुपये वाढले ना सोयाबीन मध्ये हम्म. आणि नाफेडचे भाव आहेत 53-30 रुपये आहेत हा. आणि तुम्ही नाफेड चाळणी करून घ्यायला हम्म. आणि नाफेडला लाईन लावून विकायला शेतकरी बरं. मग तिथं समाधान आहेच ना नाफेडला विकायला 53-30 मध्ये बरं. इथं भावांची मध्ये 100% समाधानी आहे जागेवर 5200 गेल्यावर भावांचे 20 भावांचे 5250 विकायला ना बिजवाईचा माल तर 55 विकायला सीटचा माल तर यामध्ये काही व्यापाऱ्याचं असं मत आहे की बाबा 5200 सध्या माल चालू आहे म्हणजे काही शेतकऱ्याचं समाधान असायलाच पाहिजे असं त्यांचं मत आहे. तर व्यापाऱ्याच्या लेवलला व्यापाऱ्याचं एक मत असते आणि शेतकऱ्याच्या लेवलला शेतकऱ्याचं मत असते. तर आपण हे दोन्ही पण शेतकरी बघितले आणि व्यापारी सुद्धा बघितले. तर हा व्हिडिओ तुम्ही आमचा पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर तुमचं शेतकऱ्यावर काय मत आहे, त्यानंतर सरकारवरती काय मत आहे, त्यानंतर व्यापाऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा.